मागणी येते किंवा त्याला स्वप्न पडायला लागतं की आम्ही लहान झालेल्या गाडीत करायला लागलो किंवा आज शासनाचा आम्ही अधिकारी झालो, परंतु त्याच्यासाठी जी मेहनत आवश्यक आहे व त्या स्वप्नांच्या मागे ते हरवत जातात, रात्र त्याच्यासाठी मोठी होत जाते आणि दिवस छोटा होतो. परंतु आपल्याला इथे उलट करायचे, आपल्या स्वप्नासाठी आपल्याला पूर्ण दिवस मोठा करायचा, रात्र छोटे करायचे. याच्यातनं तुम्हाला आता मी सांगतो माझा इतिहास. मी MIT सिव्हिल MIT मधनं सिव्हिल पास आउट झालो 2005. त्यानंतर तुमच्यासारख्या एकदम फ्रेशर्स आणि करायचं काय, सगळ्यांना सांगितलं की घरच्यांना की आता मी FPSC करणार आहे, UPSC करणार आहे. आणि वेळी आशा घेऊन परत सुटलो. UPSCचा अभ्यास सुरू केला. UPSCला मराठी लिटरेचर आणि जॉग्राफी विषय निवडले, ज्याचा इंजिनिअरिंगचा आणि या दोन्ही विषयाचा काही संबंध नाही. परंतु खूप जोमाने अभ्यास केला. अभ्यास करताना इथे युनिक अकॅडमीमध्ये प्रोफेसर वगैरे त्यांचं सगळ्यांचं मार्गदर्शन लावलं आणि त्यातनं जाणवायला लागलं की आपल्यामध्ये वेगळेपण आहे, आपण अभ्यास करतोय. आणि जेव्हा क्लासेसच्या टेस्ट व्हायच्या त्याच्यामध्ये चांगले मार्क पडायचे. परंतु एक स्टेज अशी आली की तुमचा अभ्यास वाढत जातो, प्रचंड अभ्यास होतो. परंतु अभ्यास एक वेळ असा येतो की तुम्ही 1 वर्ष अभ्यास करताय नुसते, आणि जेव्हा परीक्षेची वेळ येते तर परीक्षेत तुम्हाला आठवतच नाही मागच्या ऑगस्ट मध्ये किंवा असलेलं आता या जून मध्ये कसं लक्षात राहणार. मला काही टेक्निक आहे का? जेव्हा ही टेक्निक संपूर्णपर्यंत आमची एक अटेम्प्ट निघून गेला, आम्ही फेल झालो. त्यानंतर पुन्हा म्हटलं आता UPSC आपल्याला अवघड जाते, MPSC देऊन बघू. MPSC प्रिलिमचा अभ्यास केला, असा वर्षभर अभ्यास केला. त्याच्यातनं यश मिळत परंतु परत MPSC प्रिलिम फेल झाला. मग याचं अनालिसिस केलं. आमचे जे मार्गदर्शक होते सगळ्यांशी चर्चा केली की अभ्यास तर खूप आहे, सगळं येतं, परंतु परीक्षेला गेलं की गडबड होती. तर तेव्हा काही आपल्या मित्रांनी सांगितलं की आपण जी परीक्षा देतो त्या परीक्षेची इंटेन्सिटी काय आहे. तर राज्यातून जवळजवळ 1 लाख मुलं इंजिनिअरिंगसाठी ही परीक्षा देतात आणि याच्यात जागा किती आहे, हार्डली 100-50 किंवा UPSC करायचं ठरलं तर देशभरातून 10 लाख मुलं तुम्ही परीक्षा देतात आणि त्यातून तुम्हाला यायचे किती, पहिले 100. आता मला तुम्हाला एक प्रश्न आहे, त्यातले आपण वर्गात, आता माझा एक विषय मला घेऊन गेलो की आपण वर्गात कधी पहिल्या प्रतिसाद नाही आलो, तर इथे एवढं 100 येणं राज्यातनं वगैरे कसं शक्य आहे. तरी खरंच शक्य आहे. त्याच्यासाठी तुमच्यामध्ये प्रचंड इच्छाशक्ती पाहिजे, कष्ट करण्याची ताकद पाहिजे की मला कष्ट करणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं मंत्र म्हणजे याला सरावाची गरज आहे. मग सराव म्हणजे काय की सराव म्हणजे त्याचं तुम्ही जे वाचता, जे नोट्स हे करता. आता जनरली आता तुम्ही सगळे फ्रेशर्स म्हणून समजून सांगतो, आता इंजिनिअरिंगचा अभ्यास सुरू केला MPSC. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे MPSC प्रिलिमचा पॅटर्न आता पूर्णपणे बदलला आहे. म्हणजे आमच्या वेळी जो पॅटर्न होता तसा पॅटर्न आता नाही आहे. आता इथे जनरल स्टडीजला महत्व आलं. म्हणजे सर जे सांगत होते की 25 मार्क मराठी, 25 मार्क इंग्रजी, नंतर तुमचे 50 मार्क GS किंवा 90 मार्क GS, 90 मार्क GS आणि फक्त 50 मार्क हे तिन्ही इंजिनिअरिंग. म्हणजे तुमचं इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग आलं, सिव्हिल इंजिनिअरिंग आलं आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग आलं. याच्या मागे एक करण्याचा उद्देश काय की अशी परीक्षा घेण्यामागे उद्देश काय. तर खरा उद्देश म्हणजे की त्यांना बघायचे की तुम्ही अधिकारी म्हणून कसे काम करणार आहात, तुमची निर्णय क्षमता काय आहे, तुम्हाला इंजिनियर म्हणून बेसिक नॉलेज आहे का. म्हणजे तुम्हाला हा जो प्रिलिमचा अभ्यास करायचा आहे हा एक जनरल स्टडी म्हणून तुम्ही ठरवली, जे तुमचं इंजिनिअरिंग केलेलं आहे 4 वर्षाचं, फर्स्ट इयरला तर सगळं कॉमर्स होतं, म्हणजे तुमचा इंजिनिअरिंग सब्जेक्ट हा परफेक्ट आहे. आता याच्यामध्ये गरज काय आहे की याच्यातलं परीक्षेच्या अनुरूप काय काय येणार आहे त्या दृष्टीने सर तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करतील, त्या अनुषंगाने आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता आमच्या वेळेस सांगतो की आमच्या वेळेस MPSCला 150 मार्काचं जनरल स्टडीचा पेपर होता. त्याच्यामध्ये 50 मार्क इंग्रजी, 50 मार्क मराठी आणि 50 मार्क जनरल नॉलेज. आता मी 2007 ला पहिली UPSC क्रॅक केली. त्या MPSC मध्ये मला 358 मार्क मिळाले. त्याच्यामध्ये मला असिस्टंट इंजिनियर ग्रेड 2 पब्लिक हॉस्पिटल PWD ला माझं सिलेक्शन झालं. परंतु माझं नशीब एवढं आहे की 11वा नंबरच्या मुलाला मार्क होते 358.
12व्या नंबरच्या मुलाला मार्क होते 358 आणि 13व्या नंबरच्या मुलाला मार्क होते 358 तुम्ही. तर पहिले जे 2 होते त्यांना क्लास 1 मिळाला आणि मी जागा नसल्यामुळे मला क्लास 2 मिळाला. मी आवेदनाला लिहिलं की मला हे माझ्या सांगण्यात झाला, माझं पीजी आहे, मला कसं काय असं झालं. तर त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये एज क्रायटेरिया आहे. ते पहिले 2 उमेदवार होते त्यांचं वय तुमच्यापेक्षा जास्त आहे, त्यांना तुमच्या याने कमी संधी मिळणार आहे, त्याच्यामुळे त्यांना आम्ही प्रथम संधी दिली. तुम्हाला अजून एमपीएससी करायची संधी आहे, तुम्ही एमपीएससी देऊन पास करा. तर अशा पद्धतीने एमपीएससी हे एक मार्काचं गणित आहे. इथे 1 मार्क मिळाला की पुढे म्हणजे तुमचा जो टॉपर आहे, टॉपर आणि तुमच्यामध्ये किंवा शेवटचा जो मेंबर आहे, आधी 20-25 मार्काचा फरक आहे. म्हणजे तुमची स्पर्धा कशी जीवघेणी आहे याचा तुम्हाला तुमच्या अभ्यासावरती फोकस केलं पाहिजे. तर आता अभ्यास करताना सुरुवातीला मी जे केलं की खूप अभ्यास केला, खूप प्रचंड वाचन प्रचंड, त्याच्यातनं फक्त एकच मिळालं की मी विद्वान झालो, बाकी काही नाही. परीक्षा मी पास होऊ शकत नव्हतो. मग परीक्षा पास होण्यासाठी काय केलं पाहिजे, तर परीक्षा ही खरं तर तुमची 3 तासाची परीक्षा आहे. आता एक प्रिलिम तर तुमची 1 तासाची, म्हणजे 1 तासामध्ये सर आता 150 मार्क आहे, 90 मार्क, 90 मिनिटं 60 प्रश्न 90 मिनिटात तुम्हाला सोडवायचे. 100 प्रश्न म्हणजे एका प्रश्नाला हार्डली 36 सेकंद येतात. आता प्रश्न वाचायला कमीत कमी 20 सेकंद लागतात. म्हणजे प्रश्न वाचायचं, त्याचे ऑप्शन वाचायला 20 ते 25 सेकंद गेले, उरले किती 10 ते 12 सेकंद. 10 ते 12 सेकंदात तुम्हाला योग्य पर्याय निवडून टिक करून पुढच्या प्रश्नाला जायचं. त्यात जरी चुकलं की निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे तुमचा अभ्यास किती फोकस हवा हे त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करताना तुम्हाला जाणवलं पाहिजे. तर अभ्यासाची सुरुवात करताना पहिल्यांदा करायचं की पहिल्यांदा सिलेबस घ्यायचा. सिलेबस जो आहे तो थोडी वाचायचा. आता आम्ही जे करत होतो की सिलेबसचं अक्षरशः पारायण करायचं की सिलेबस मधला हा शब्द, मग या शब्दावरती काय काय प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे आता मी जे माझ्या जनरल स्टडीजचा अभ्यास केला तर आमच्या टॉपरला या वर्षीच्या एमपीएससीच्या त्याला 60 मार्क आहेत आणि मला 98 मार्क घेतले असतात. म्हणजे हा जो फरक आहे तो फरक टेक्निकल मध्ये काही ठिकाणी कमी होतो मला माहिती, पण आपले प्लस पॉईंट कोणते, आपले वीक पॉईंट कोणते याचा तुम्हाला तुमच्यापेक्षा वेगळा आकलन कोणीच करू शकत नाही. आता मी बऱ्यापैकी मुलांना स्ट्रक्चर खूप अवघड झालं, पण स्ट्रक्चर अवघड झालं त्याच्याऐवजी कशावर जोर दिला तर आपण स्पर्धेत राहू. कारण शेवटी एंड आपलं जे आहे ते स्पर्धेत ते मार्क. मग सुरुवात जी केली ती सुरुवात करताना आता सिलेबस जरी बदलला असेल तर मागील एमपीएससी म्हणजे जनरल एमपीएससी असो इतर टेक्निकल एमपीएससी असो काय काय स्वरूपाचे प्रश्न विचारलेले आहेत त्या सगळ्या प्रश्नपत्रिका गोळा करणे. प्रश्नपत्रिका गोळा केल्यानंतर प्रश्नपत्रिकेचं आकलन करणे. त्याला सुरुवातीचे 1-2 दिवस जेव्हा तुम्ही अभ्यास करता कोणत्याही विषयाला डायरेक्ट सुरुवात करू नका. पहिल्यांदा प्रश्नपत्रिकेचं पूर्ण ऍनालिसिस करा. या मागच्या वर्षीच्या एमपीएससीच्या प्रिलिम मध्ये किंवा मेन्स मध्ये आता जीएसचा पेपर होता त्याच्यामध्ये कोणत्या विषयाला किती वेटेज आहे हे तुम्हाला प्रश्न वाचल्यावर लक्षात येतं. प्रश्न वाचून झाल्यावर सिलेबस बघायचा. सिलेबस वाचताना लक्षात येते की सिलेबस मध्ये शब्द प्रश्नाच्या रूपात आहे, म्हणजे मेजॉरिटी लोड तुमचं कमी होतो. म्हणजे आता एखादं सिव्हिल इंजिनिअरिंगचा या सर्वेचा तुम्हाला प्रश्न विचारला तर सर्वे मध्ये काय विचारतात, जे तुमची पोस्ट बॅकसाइड बद्दल त्यांचं जे लेवलिंग आहे त्याच्यावरती अंकात 2 प्रश्न असतात. नंतर तुमचं थेटरवरती अंकाच 1 प्रश्न असतो. नंतर तुमचं सॉंगच्या याच्यावरती त्याचे जे फॉर्म्युला आहे त्याच्यावरती 1 प्रश्न असतो. असं तुम्ही अनालिसिस जेव्हा करता तेव्हा तुमच्या परफेक्ट लक्षात येईल की तुम्हाला अभ्यास काय करायचा. आता जर तुम्ही अख्खा इंजिनिअरिंग 4 वर्षात केलं ते तुम्ही 4 महिन्यात करायला गेलं तर शक्य नाही. आणि त्याच्यात राज्यात पहिल्या 100 मध्ये असेल. त्याच्यामुळे पहिल्यांदा पूर्ण प्लॅनिंगनी की मला काय करायचं आहे आणि माझं फोकस कुठे आहे. आता आमच्या वेळेस सांगतो मी जेव्हा परीक्षा देत होतो तेव्हा आमच्या कॉलेजचा जो युनिव्हर्सिटी टॉपर होता त्यांनी परीक्षा दिली, ते फेल झाले. आम्ही त्याच्यात सगळ्यात शेवटचे लोक